MCQs घेऊया. Cचे MCQs बघूया तुम्हाला किती आतापर्यंत जेवढं शिकवलंय. ठीक आहे, आतापर्यंत काय काय घेतलंय आपण. स्टार्टिंग फ्रॉम फीचर्स ऑफ सी, हिस्ट्री ऑफ सी, data types, keywords, identifiers, all that we have seen. Control structures, if else, for loop, while loop, operators, all operators we have seen, functions, pointers. बरोबर, इथपर्यंत आपण कव्हर केलं. So let's see how much you remember, right? आणि आपण बघूया किती सगळ्यांना येता येते. Okay. Who invented C programming language, if you remember? Sure. Steve Jobs, James Gosling, Dennis Ritchie, Rasmus Ladroff. Sure. Okay. So he's Dennis Ritchie. Right. But do you know about Steve Jobs? What do you know about Steve Jobs? Apple. At least थोड़ा माहिती है. James Gosling. James Gosling हा जावाशी रिलेटेड आहे. तो ही इज इन्व्हेंटर ऑफ जावा. Rasmus Ladroff, he is inventor of PHP. He invented PHP. He invented C. Dennis Ritchie, later Cunningham also joined, remember. Then later KNRC it is called as. And Steve Jobs, he is associated with Apple, you know it. Okay, in Apple also, like whatever iPhones are there. So is programming C only used over there? No, then which language? गोळ्या मारतात. Okay. Anyway, Apple iPhone programming is also, core programming is C only. Then there is Objective C. Have you heard about Objective C? एक Objective C programming language. Objective C म्हणून पण एक वेगळी काय लँग्वेज आहे. आणि आयफोनचे बरेचसे ऍप्लिकेशन्स ऑब्जेक्टिव्ह C मध्ये पण बनतात. मायोनिक, स्विफ्ट वगैरे ऐकलंय, ते सगळे त्या आयफोन्सचे. अँड्रॉइड वगैरे साठी नाही आहे, तर त्यांचे फ्रेमवर्क्स वेगळे. फॉर अँड्रॉइड अँड ऑल कॉटलिन अँड ऑल दॅट आय यूज. इवन जावा, म्हणजे जावा होतं तर नंतर ऑफिशियली कॉटलिन हॅज बिकम. ओके, ऑल कीवर्ड्स इन सी आर इन फर्स्ट. इज इट इन अपर केस, लोअर केस, कॅमल केस और स्नेक केस? श्युअर ना? सी मध्ये एकही असा कीवर्ड नाहीये जो अपर मध्ये किंवा कॅमल केस मध्ये किंवा स्नेक केस आहे. ऑल कीवर्ड्स आर इन लोअर केस. सी मध्ये असा कोणताही कीवर्ड आहे का की जे दोन दोन वर्ड्सनी बनलंय? असं नाहीये ना. मग दोन वर्ड्सनी असतात तर मग त्याला डॅशनी जॉईन केलं असतं ना. कॅमल केस, सॉरी, स्नेक केस. कॅमल केस अँड ऑल जनरली जावा प्रिफर कॅमल केस, सी प्रिफर स्नेक केस. पण कीवर्डसाठी हे कन्सेप्टच लागत नाही. का? कारण कीवर्ड एकच वर्डच आहे, ते एक वर्डनीच बनलेला काय कीवर्ड. म्हणून सीचे सगळे कीवर्ड्स काय असतात? लोअर केस. सी ऑल आय हॅव लिस्टेड आउट. जर तुम्हाला आठवत असतील तर सी मध्ये आपण घेतलेलं आहे, कॅटेगराईज केले होते. आठवत आहे? आय डन द कॅटेगरायझेशन ऑफ द कीवर्ड. कशासाठी कीवर्ड्स होते? काही कंट्रोलचे होते, काही डेटा टाइप्सचे होते, काही स्टोरेज क्लासचे होते. ओके, तो आय होप यू रिमेंबर इट. ठीक आहे. फॉर दिस शुड बी द आंसर, राइट? Then tell me quickly the next one. Which of the following is true for variable names in C? ठीक है? Which of the following is true for variable names in C?
they can contain alphanumeric characters as well as special symbol. No, त्याच्यात special symbol allowed नाही. It is not an error to declare a variable to be one of the keywords like go to, static and all. False. You cannot create variables with reserved word. Variable names cannot start with a digit. Variables can be of any length. तर आत्ता ऍक्च्युली C99 आणि त्याच्यानंतरच्या स्टँडर्ड मध्ये अलाउड आहे, पण ANSI C प्रमाणे अगदी पहिली C जे होतं त्यात 8 कॅरेक्टर होतं, नंतर 32 होतं. तर ऍक्च्युअली ANSI C स्टँडर्ड प्रमाणे व्हेरिएबल कॅन बी ऑफ एनी लेंथ इज रॉंग, पण आत्ताचे जे कंपायलर्स आपण वापरतो ते सगळे C99 स्टँडर्डच्या नंतरच आहे, म्हणून त्याच्यात आयडेंटिफायरचं लेंथ काही असू शकतं. गेटिंग? ठीक आहे. मूव्हिंग टू द नेक्स्ट वन क्विकली. Which of the following is not a valid C variable name? I'll give you some variable names. Okay, few I am listing out. Int number. Is number a legal word? Rate a legal word? Variable underscore count. This is called as camel case. Sorry, this is called as snake case. Clear? Okay. तर ह्याला आपण स्नेक केस म्हणतो का? कारण एक पेक्षा जास्त शब्द अंडरस्कोरनी जॉईन होतात. ते जर असं लिहिलं असतं ना, व्हेरिएबल आणि काउंटचा C कॅपिटल, विच इज सन कन्व्हेन्शन. सन कन्व्हेन्शन म्हणजे सन मायक्रोसिस्टम जे कोणी बनवलंय, जावा मेकर्स हे कोण आहे? सन मायक्रो. तर त्यांचं कन्व्हेन्शन तसं आहे, कॅमल केस. क्लिअर? बट C people follow which convention? That is snake case. And dollar main is not a legal name because in that dollar is a special symbol which is not allowed. Right? Okay, I hope you're understanding. These are all basic questions. Again, tell me which of the following is a valid C declaration? Which of the following is a valid C declaration? Integer my sal equal to, here in the value comma has come, which is not valid. Some languages allow, काही languages देतात. जसं पायथन आहे त्यांच्याकडे व्हॅल्यू मध्ये असे अंडरस्कोरनी ग्रुपिंग करता येतं, इकडे असं अलाउड नाही. इंटीजर माय सॅल इक्वल टू 1 लाख जे दिलेलं आहे हे लिगल आहे. इथे माय सॅल मध्ये स्पेस आहे, गेटिंग? म्हणून हे रॉंग आहे. आणि डॉलर माय अंडरस्कोर नंबर त्याच्यात डॉलर आला म्हणजे ते रॉंग. इज इट राईट? डू एग्री विथ मी? ओके. तो इन दिस वन इज अ लीगल. इथे आयडेंटिफायर कोणता लीगल आहे असं नाही विचारलंय, इथलं कोणतं डिक्लरेशन लीगल आहे. विच डिक्लरेशन इज लीगल? कारण इथे हे दोघेही आयडेंटिफायर्स काय लीगल आहेत, पण हा डिक्लरेशन इलिगल आहे. का? कारण त्याला जी व्हॅल्यू असाइन केली आहे त्याच्यात कॉमानी तुम्ही सेपरेट केलं, तर असं सेपरेशन अलाउड नाही. पण जसं काही लँग्वेजेस देतात असे सेपरेशन्स टाकतात. म्हणजे लाईक इफ यू आर इन पायथन, तर पायथनमध्ये खूप मोठी व्हॅल्यू असेल तर तुम्ही ग्रुप करू शकता आणि त्या ग्रुपला असं अंडरस्कोरनी सेपरेट करता येतं. दिलेलं असं काही टूल्समध्ये असतात ना, एक्सेल अँड ऑल. एक्सेलमध्ये करन्सी डेटा टाईप घेतला तर त्यात असे कॉमा टाकायला देतात, तर असतं असं प्रोव्हिजन, पण C मध्ये नाही. ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज इनव्हॅलिड व्हेरिएबल नेम इन C? Is invalid means you cannot use true as a variable name. D export असं वापरू नाही शकत. volatile. क्लिअर? का? कारण तिने स्मार्टली डेटा कीवर्ड्सचा टेबल बघितला, कारण ती इंजिनियर आहे ना, तेवढं स्मार्टनेस आहे तिच्याकडे. तिने पटकन पानं टर्न करून कीवर्ड्सचा काय बघितला टेबल, आणि त्या कीवर्डच्या टेबलमध्ये बघा स्टोरेज क्लासचा एक वेगळा कॉलम आहे.
त्यात आहे का व्हॉलटाईल आहे, स्टॅटिक आहे, ऑटो आहे, एक्सटर्न आहे ना. मग यू नीड टू हॅव स्मार्टनेस ॲज वेल. क्लिअर? तर व्हॉलटाईल इज नॉट अ व्हॅलिड व्हेरिएबल नेम बिकॉज इट इज अ कीवर्ड. व्हॉलटाईल हा काय सीचा कीवर्ड आहे आणि हा कीवर्ड काय करता येत नाही, व्हेरिएबल म्हणून वापरता येणार. गेटिंग? ट्रू इज नॉट अ कीवर्ड इन सी. ट्रू इज अ कीवर्ड इन सम अदर लँग्वेजेस. क्लिअर? फ्रेंड इज अ कीवर्ड इन C++. एक्सपोर्ट अँड ऑल हे सगळे काही वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेसचे आहेत. सी मध्ये हे तिघेही काय नाही आहेत. कीवर्डचा जो टेबल दिलाय, कधीतरी सी शिकवताना कीवर्ड्सचा टेबल दिला, त्या टेबलमध्ये जर हे तिन्ही सापडले तर समजायचं की मी उद्यापासून शिकवणे बंद करणार. हा दुसरा पर्याय शोधेन मी. क्लिअर? पोटापाण्याची सोय तर करावीच लागेल ना. तेवढं डोकं आहे, दुसरा काहीतरी दुसरा धंदापाणी सुरू करेन, टीचिंग बंद कर दें. क्लियर? गलत सिखा के क्या फायदा है ना. बरोबर की नाही? तर ह्यातलं काय व्हॅलिड आहे? व्हॉलटाईल. मे बी दुसरा धंदा म्हणजे ज्यूस सेंटर ओपन करेन. आपल्या इकडे तेवढाच एक चांगला चालतो. किती गर्दी असते ना, म्हणजे 15 मिनिटं तरी थांबावंच लागतं. ऐसा है, इतना अच्छा बिझनेस चलता है. असो, जोक्स अपार्ट, कमिंग बॅक. तसंच प्लॅन आहे, एखादा गाळा इथे शोधतो आणि ज्यूस सेंटर झाला. आपल्या स्टुडंटलाच एखादा काउंटरवर पण बसवतो. बरोबर ना. म्हणजे ह्या क्लासचं इन्कम नाही आहे ना, त्याचे 4 पट इन्कम त्याचं महिन्याचं आहे. असं जोक्स अपार्ट, कमिंग बॅक टू द पॉइंट. व्हॉट इज शॉर्ट इंट इन सी प्रोग्रामिंग? ओके, just see the options and then tell. Short int, is it basic data type of C? Is it a qualifier, or short is a qualifier and int is a basic data type, or all of the above? आठवायला पाहिजे तुम्हाला. C मध्ये क्लिअर शॉर्ट क्वालिफायर आहे आणि इंट बेसिक डेटा टाईप दिलेलं पण आहे. जेव्हा आपण डेटा टाईप्स घेतले 4 क्वालिफायर्स होते. कोण होते ते 4 क्वालिफायर? राईट. तो साइंड होता, अनसाइंड होता, शॉर्ट होता आणि लॉंग होता. याच्यात पण शॉर्ट इंट मध्ये इंट ड्रॉप केलं तरी इंट अज्युम्ड आहे. म्हणजे इफ आय राईट शॉर्ट आय अँड शॉर्ट इंट आय आर बोथ वन अँड द सेम थिंग. येस. तर शॉर्ट जेव्हा लिहिता तेव्हा इंट हे काय असतं? अज्युम्ड. म्हणजे ते अज्युम्ड आहे. पण लक्षात घ्या, शॉर्ट हा डेटा टाईप नाही आहे. शॉर्ट हा क्वालिफायर आहे आणि इंट हा डेटा टाईप. हा क्वालिफायर याचं साईज अर्ध घे म्हणून सांगतं. याला लॉंग लिहिलं तर सांगतं की याचं डबल घे. म्हणजे इंटला 4 बाईट आहे तर त्याचा अर्ध घे. लॉंग लिहिला तर सांगतंय इंटचं डबल. पण काही लँग्वेजमध्ये शॉर्ट हा क्वालिफायर नाही, तो सेपरेट डेटा टाईप आहे. बेस्ट एक्झाम्पल इज जावा. जावामध्ये शॉर्ट हा वेगळा डेटा टाईप आहे, लॉंग हा वेगळा डेटा टाईप आहे. यांच्याकडे नाही. यांच्याकडे शॉर्ट हा क्वालिफायर आहे आणि इंट हा बेसिक डेटा टाईप आहे. सी शुड बी द राईट आन्सर. डू एग्री विथ मी गाईज? ओके, लेट्स प्रोसीड विथ सम मोर. टेल मी, इन विच ऑर्डर do the following get evaluated in C programming? पहिलं दिलंय रिलेशनल, अरिथमेटिक, लॉजिकल, असाइनमेंट. इथे सिक्वेन्सेस दिले 1 2 3 4, 3 2 1 4, 2 1 3 4, 2 1 4. If you remember each and every operator, its precedence, its associativity, जे काय मी घेतलेलं आहे तर तुम्ही बरोबर सांगा. बर, यातलं सगळ्यात पहिलं काय परफॉर्म होतं? अरिथमेटिक. देन व्हॉट इज परफॉर्म्ड? रिलेशनल. देन लॉजिकल अँड देन असाइनमेंट. अँड वेन आय टूक ऑपरेट दॅट टाइम ऑल्सो आय टोल्ड यू असाइनमेंट इज हॅव्हिंग लीस्ट प्रेसिडन्स, म्हणजे लोएस्ट प्रेसिडन्स असाइनमेंट. म्हणजे सगळं कार्यक्रम होतो आणि शेवटला काय होतं? असाइनमेंट. कळत आहे ना? म्हणजे जर मी एक्सप्रेशन लिहिली a इक्वल टू 3 + 2 ग्रेटर दॅन 5
and n by 2 less than x minus 3. गेटिंग? असा एक एक्सप्रेशन लिहिलेला आहे. तर ह्याच्यात सगळ्यात पहिलं प्रेसिडन्स कोणाला आहे? अरेथमेटिक, त्याच्यानंतर रिलेशनल, त्याच्यानंतर लॉजिकल आणि शेवटला असाइनमेंट. पण लास्टला ए मध्ये येणार काय? 0 और 1 इन सी. काही लँग्वेजमध्ये हेच जर केलं तरी आन्सर ट्रू किंवा फॉल्स, कारण त्यांच्याकडे बुलियन एज अ वेगळा डेटा टाईप आहे. सी कडे बुलियन डेटा टाईप नाही. गेटिंग? सी डझंट हॅव बुलियन डेटा टाईप. सी कन्सिडर्स नॉन झिरो अँड झिरो. झिरो म्हणजे फॉल्स आहे आणि जगातल्या सगळ्या व्हॅल्यू अदर दॅन झिरो या सी मध्ये ट्रू कन्सिडर होतात. क्लिअर? बर, तर यातला कोणता आन्सर बरोबर आहे? आय होप क्लिअर. चल, व्हेरी बेसिक असे आपल्याकडे अजून खूप डिफिकल्ट लेवलवर पोचायचं आहे आपल्याला. ओके, विल रीच ग्रॅज्युअली. What do you say? X is 10. If you remember increment operator, decrement operator, त्यावेळेला सुद्धा मी सांगितलेलं की प्रिंटएफ चे जे काही आर्ग्युमेंट्स असतात, प्रिंटएफ चे आर्ग्युमेंट्स, त्यांची ऑर्डर ऑफ इव्हॅल्युएशन काही आठवतीये? पक्का? तेजस इज सेइंग राइट टू लेफ्ट. So if you agree with him, then what should be the answer? काही गोळ्या मारू नका. ठीक आहे. तो ॲज ही सेड, हां, काय लेफ्ट टू राईट? कुठेतरी बुकमध्ये लेफ्ट टू राईट लिहिलंय, पण काय नेमकं काय? माझा प्रश्न आहे, प्रिंटएफचे जे आर्ग्युमेंट्स असतात ना, हे आर्ग्युमेंट, त्यांचं ऑर्डर ऑफ इव्हॅल्युएशन. आणि जर तुम्हाला आठवत असेल, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट प्रिंटएफ मध्ये, असे प्रिंटएफ मध्ये पण इन्क्रीमेंट डिक्रीमेंट घेतलेले आहेत बघा. इथे प्लस प्लस आय लिहिलं होतं, आय प्लस प्लस आय, असे सिक्वेन्स मध्ये त्यावेळेला पण सांगितलेलं. ठीक आहे. बरेच जण काय करतात, नॉर्मली प्रत्येक जण काय करेल, एक्स लेस दॅन इक्वल टू 10 आहे का बघतं. एक्स किती आहे? 10 आहे. तर 10 लेस दॅन इक्वल टू 10, येस, म्हणून 1 कन्सिडर करतात. पुढे येत आहे 40, त्याच्यात असाइन होत आहे, असाइनमेंट ऑपरेटर आहे. तो कंपॅरिझन नाही आहे, इट इज असाइनमेंट. तो व्हॉट दे डू, दे स्टोअर 14x and then what will be the result of this expression? 40. जे असाइन झाले तेच घेणार ना तिथे. आणि मग इकडे येतात 40 ग्रेटर दॅन इक्वल टू 10, 40 ग्रेटर दॅन इक्वल 10, यस, म्हणून 1 घेतात आणि 141A याचा आन्सर समजा. पण ऍक्च्युअली इव्हॅल्युएशनची ऑर्डरच तुमची चुकलेली आहे. इव्हॅल्युएशन ऑफ ऑल द प्रिंटएफ पॅरामीटर, फक्त प्रिंटएफ नाही, कोणत्याही फंक्शन ला जेव्हा तुम्ही पॅरामीटर्स पास करता, तर ते पॅरामीटर्स कुठून इव्हॅल्युएट होतात? राईट. का? कारण ते स्टॅक फ्रेमवर ठेवले जातात. पॅरामीटर्स कशावर ठेवतो आपण? स्टॅक फ्रेम. मग ते स्टॅक फ्रेमवर ठेवताना कसे ठेवणार आहे? कळलं ना? राईट टू लेफ्ट. मग त्याचं इव्हॅल्युएशन ऑर्डर कसं येत जातं? म्हणजे जी लेफ्ट आहे ती वर जाते ना, मग त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्या खाली येतं, नेक्स्ट त्याच्या खाली येतं, असं. गेटिंग? ओके. तो ऍक्च्युअली फर्स्ट व्हॉट इज चेक्ड, एक्स ग्रेटर दॅन इक्वल 10. तो टेल मी, इज 10 ग्रेटर दॅन इक्वल टू 10? Result 1. Then it comes here. Is 10 will be assigned to x. तो असाइन केल्यावर किती होईल? 40. पहिलं हे चेक केलं, 10 greater than equal to 10, yes. 40 assigned to x, and then it comes here. Is 40 less than equal to 10? Is 40 less than equal to 10? No. The result comes 0, and therefore the answer comes B. तुम्ही करून पण बघू शकता. बघा, सायमल्टेनियसली दोज हू आर केला.
ठीक आहे. आय कम विथ माय होमवर्क, आय टोल्ड यू, आय एम नॉट रागा. क्लिअर. मी काय करून येतो, सगळं होमवर्क करून मग आलेलो असतो, असंच येत नाही. ठीक आहे. टिल हिअर इट इज क्लिअर, राईट. रूल कळला ना. तर इव्हॅल्युएशन इकडून होतं आणि म्हणून आन्सर काय तर बी. पक्क पटलंय का रे सगळ्यांना? शुअर? ओके. टेल मी अबाउट दिस. दिस इज क्वाईट सिम्पल, म्हणजे अगदीच चिरकुट आहे. क्लिअर. दिस इज व्हेरी व्हेरी सिम्पल क्वेश्चन. In this, will it take value of A as 65? It is written in single quote, and as it is in a single quote, it will take as a character, and in C all characters are represented by their equivalent ASCII code. मग त्याचा जो ASCII code आहे तो किती आहे? 65. And tell me, is 65 greater than 60? Yes, the result is 1, and that 1 will get saved in K, and then you are printing that K. Clear? Will print D? Yes or no? Okay, I hope you are understanding. So quickly we'll move to next one. As many questions you'll answer as fast as possible, more number of questions, and जितके फास्ट तेवढे जास्त क्वेश्चन. आणि हे सगळे एलिमेंटरी आहेत. ऍक्च्युअल मी जेव्हा टेस्ट घेईन त्यात यातलं एक पण नसणार आहे. क्लिअर. तेव्हा कळेल, तेव्हा खरी लेवल कळेल. ठीक आहे. आता इथे हा जो रिलेशनल ऑपरेटर आहे त्याला असोसिएटी असते. काही लँग्वेजेसमध्ये रिलेशनल ऑपरेटर्सला काय नसते, असोसिएटी. बेस्ट एक्झाम्पल इज जावा. जावा कधीच रिलेशनल ऑपरेटरला असं काय करून देत नाही. एक पेक्षा जास्त कंपॅरिझन, असं चेन रूल अलाउड नाही. क्लिअर. आहेत पायथनमध्ये असतं, पण पायथनमध्ये असं चेन रूल अलाउड आहे, पण मिनिंग वेगळं आहे त्यांचं. सी मध्ये कसा रूल आहे, लेफ्ट टू राईट. तो इट इज गोइंग टू डू एक्स लेस देन वाय लेस देन झेड. फर्स्ट इट विल कंपेअर एक्स विथ वाय. तो व्हॉट इज एक्स? 10. व्हॉट इज वाय? 20. Is 10 less than 20? Result is 1. Now that 1 it is going to compare with Z. So is 1 less than 5? The result is, and what will come in I? 1, and it will print that 1. But it is not applying the chain rule. जसं मॅथमॅटिक्स मध्ये जो चेन रूल असतो ना, मॅथ्स मध्ये आपण कधीतरी रिलेशन थिअरी अँड ऑल 11-12 काही आठवत आहे का? रिलेशन्स अँड ऑल. रिलेशन्स कन्सेप्ट, रिफ्लेक्सिव्ह रिलेशन, सिमेट्रिक रिलेशन, इररिफ्लेक्सिव्ह, असिमेट्रिक, ट्रान्झिटिव्ह, असं कन्सेप्ट बघितलं ना. ट्रान्झिटिव्हिटी अँड ऑल हे सगळं 11th मध्ये झालेलं आहे आपलं. तर तिथे कसं आपण म्हणतो ना की एक्स लेस देन वाय आणि वाय लेस देन झेड आहे, मीन्स इट इम्प्लाइज एक्स इज झेड. म्हणजे वन लाईन इज पॅरलल टू अनदर, another line is parallel to third, so is the first and third also parallel. हे कॉन्सेप्ट आपण बघितलेलं आहे. हे आपलं सगळं 11th मध्ये झालेलं आहे. रिलेशन्स आपण असं लिहायचो, पण ए आर बी नाही, नॉट रिलेटेड तर क्रॉस टाकायचो, ऑनलाईन झोपा काढायचा आहे ना, बरोबर की नाही? तुम्ही म्हणाल आता मी बी ला पोचलो आहे, तुम्ही फर्स्ट 4 वर्ष आधीच मॅथ्स विचारता, बरोबर की नाही? राईट. असो, तर इथे सी मध्ये काय अप्लाय होत नाही. काय म्हणायचं कळलं? चेन रूल अप्लाय होत नाही, ट्रान्झिटिव्हिटीचा रूल अप्लाय होत नाही. ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे कळलं की म्हणजे ह्या चेन मध्ये सगळे ट्रू तरच ट्रू, असा काही रूल अप्लाय होतोय का? एक्स लेस देन वाय ट्रू, वाय लेस देन झेड ट्रू तरच ट्रू, असं काही नाही होत आहे. काय होतंय, फक्त एक्स लेस देन वाय चेक करताय, त्याचं जे काही आन्सर येईल 0 or 1 ते फक्त कोणाशी कम्पेअर होत आहे. मग बघा ना, इथे झेड हा या दोघांपेक्षा कमी आहे तरी ते ट्रू आलंय. पण हेच जर तुम्ही पायथॉन मध्ये केलात ना तर फॉल्स येतं, कारण ते प्रॉपर मॅथमॅटिकल रूल अप्लाय करतात, चेन ट्रान्झिटिव्हिटी रूल अप्लाय करतात की एक्स लेस देन वाय, वाय लेस देन झेड तरच पूर्ण ट्रू.
इन पायथन लाईक लँग्वेज. जावामध्ये तर हे होऊ शकत नाही, याला एररच येतं. वेरॅज इन सी हाव इट डज दॅट इज क्लिअर. तर यातला कोणता आन्सर यायला पाहिजे? दॅट इज बी. द राईट आन्सर इज, agreed guys, all of you? Okay, quickly tell me one more answer. Okay, now we have studied bitwise operators. I hope you remember bitwise operators, right? So in that bitwise operator we have studied one unary bitwise, that is tilde. So tilde जो असतो तो ones complement. पता है ना? any काय माहिती? हा, तू आलीस बस. बुक काय ते आपण करू मॅनेज. आलीस क्लासला तेच महत्वाचं. बरोबर, युअर प्रेझेन्स इज इम्पॉर्टंट. लग्नाला गेल्यावर कसं त्यात लिहिलेलं असतं तुमची उपस्थिती महत्वाची. म्हणजे काय घेऊन नाही आला तरी चालेल. गिफ्ट बिफ्ट काय आणायचं नाही, फक्त यायचंय जायचं. गेटिंग? काही गिफ्ट नाही आणायचं, काही नाही आणायचं, यायचं, मस्त बुफे जेवायचं आणि जायचं. असं लिहिलेलं असतं बघा त्याच्यात. तुमची उपस्थिती महत्वाची. बर, पटकन सांग. -4, त्याच्यात आपण एक युनरी ऑपरेटर बघितला होता, दॅट इज टिल्ड. मग बाकीचे बायनरी होते, काही बायनरी ऑपरेटर्स होते, अँड, ऑर आणि एक्सॉर. आणि 2 शिफ्ट ऑपरेटर्स पण शिकलो होतो. आठवत आहे का रे? लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट. मग एक लेफ्ट शिफ्ट होता आणि एक राईट शिफ्ट. कोणाला शिफ्ट करेल? फर्स्ट ऑपरंडला. किती वेळा? सेकंड ऑपरंड टाइम्स. याला आपण शिफ्ट डिस्टन्स म्हणतो. गेटिंग? हा कुठे शिफ्ट करणार आहे? लेफ्ट साइड, आणि हा राईट साइड. लेफ्ट साइड शिफ्ट जे होतं ना ते नेहमी आत 0 घेऊन येतं LSB ला, म्हणून आधीची व्हॅल्यू डबल होते. आणि राईट शिफ्ट हाफ करतं, पण MSB ला कोणाला घेऊन येतं? आधीची साइन बिट. मग आधीची साइन बिट 0 आहे तर 0 ड्रॉप होते, आधीची साइन बिट 1 आहे तर 1 ड्रॉप. आता मला सांगाल -4 आहे, हाऊ युल रिप्रेझेंट -4? पहिलं 4 कसा रिप्रेझेंट कराल बायनरी मध्ये? 1 0 0 बरोबर आहे का रे? ठीक आहे, 0 0 0, अजून एक 0 लागतो, अजून एक. आता मी अज्युम करतोय की माझ्या मशीन मध्ये इंटीजर हा 2 बाईट्स आहे. खरं आपल्या सिस्टम मध्ये आत्ताचे जे सिस्टम्स आहेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे इंटीजर 4 बाईट्स आहे. पण आपण आता अज्युम करू, कारण काही लोक बघतायत तिथे टाईप करून हे प्रोग्राम्स पटापट आउटपुट, तर त्यांच्या मशीनमध्ये हे जे हेक्स 4 येते ना ते 8 येईल. म्हणजे हे हेक्साडेसिमल 4 हेक्साडेसिमल म्हणजे बायनरी मध्ये किती? 16 बिट आहेत ते. हा एक हेक्स म्हणजे एक निबल आहे. एक निबल म्हणजे 4 बिट्स होतात. मग 4 बिट 4 बिट 4 बिट आणि 4 बिट म्हणजे टोटल 16 बिट. आणि तसा ऍक्च्युली इंटीजर 32 बिटचा आहे, म्हणजे अजून 4 यायला पाहिजे टोटल. खरं आता जे कोणी बघताय मशीनवर, पण मी इथे जी स्लाइडवर एक्झाम्पल घेतलं त्यात अज्युम केलं की माझा इंटीजर किती बाईट्सचा आहे? 2 बाईट. 2 बाईट म्हणजे 16 बिट्सचा आहे. म्हणजे किती निबल्स आहेत त्यात? 4 निबल. 4 बिटचा एक निबल, तर 16 बिटचे 4 निबलच होणार. ठीक आहे, तर हे आपलं +4 आहे ना, बरोबर की नाही रे बाळांनो? हा क्लिअर. हा +4 आहे, पण आपल्याला +4 नको आहे, वी वॉन्ट -4. मग -4 हाऊ डू वी रिप्रेझेंट इन कम्प्युटर्स मेमरी? श्रीराम, कम्प्युटरच्या मेमरीमध्ये नाही. तू देवे म्हणून हो फक्त नाही म्हणायचं, आन्सर पण कर. क्लिअर? नाही तर तू म्हणशील आपला हो, आन्सर पण करायचं. 2's कॉम्प्लिमेंट म्हणजे 4 ला कसं रिप्रेझेंट करायचं? म्हणजे जो +4 असतो ना त्याच 2's कॉम्प्लिमेंट बनतं -4. आणि 2's कॉम्प्लिमेंट कसं काढतात हे मला वाटतं तुम्हाला माहिती आहे. LSB कडून जोपर्यंत फर्स्ट वन येत नाही तोपर्यंत
ॲज इट इज. बरोबर आहे. म्हणजे हे इथपर्यंत सगळे 1. बरोबर. मग आता तुम्ही लेफ्ट साइड शिफ्ट करताय 2 टाइम्स, म्हणजे आत 2 0 येणार, आत 2 0 येतील ना. म्हणजे थोडक्यात हे इथपर्यंत पोहोचेल आणि आत किती 0 येणार. बरोबर करेक्ट. राईट. हे 2 0 म्हणजे 2 1 जरी बाहेर गेले तेव्हा हे इकडे आले, आत 2 0 आले. आता याला तुम्ही प्रिंट करताय हेक्स मध्ये. हा, आता जर डेसिमल मध्ये असतं ना तर काय बघावं लागणार, साइन बिट. कळतंय का. जर मी इथे %x च्या जागी काय लिहिलं असता, %d, तर काय चेक होणार, ही साइन बिट. मग साइन बिट 1 असल्यामुळे याचं परत काय होणार, त्याचं डेसिमल. पण प्रिंट करताना ते डेसिमल निगेटिव्ह प्रिंट होणार. गेटिंग. पण आता हे एवढं करायची गरज नाही, कारण तुम्ही आउटपुट हेक्स मध्ये दाखवता. मग मला सांगा, या 4 निबल्सचा हेक्स किती, 0. या 4 वन्सचा एफ, 4 वन्स म्हणजे 15 ना. हे 4 वन्स म्हणजे किती इन डेसिमल, 15 ना. बर, हा 1 आहे. 1 ला 1 चिकटवला तर 3 होतो, 3 ला 1 चिकटवला तर 7 होतो, आणि 7 ला 1 चिकटवला तर 15. का, डबल +1 होतो. बरोबर. तर 7चं डबल +1 15. 15 इन हेक्स इज एफ. मग हा पण 15 आहे, एफ हा पण 15 आहे, म्हणून काय बनेल, एफ. मग एफ 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 0 असा आउटपुट आहे का, दॅट इज ए. ऍक्च्युली आपल्या कम्प्युटर्समध्ये आत्ताचे जे आहेत ना, त्यांच्याकडे वर अजून 4 एफ्स पण दिसणार, एफ 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 0. कळताय ना, क्लिअर. का, कारण तुमच्या कम्प्युटरमध्ये इंट किती बिट्सचा आहे, इंट किती बिट्सचा आहे, 32 बिट. का 32 बिट, तो 4 बाईटचा आहे ना. तर 4 बाईटला बिट्स किती होतील, 32 होणार ना. 4 बाईट म्हणजे बिट्स किती होणार, 8 × 4 30. मग 32 बिट मध्ये निबल्स किती होतील, 8 ना. मग हे 4 आणि अजून 4, अजून वरचे 4. ठीक आहे. पण सपोज जर इथे %x च्या जागी %d असलं तर काय आलं असतं बरं रिझल्ट, याचं 2's कॉम्प्लिमेंट. बरं, मग त्याचं 2's कॉम्प्लिमेंट किती, 0 0 0 0 1, आणि मग नंतर परत 0 0 0. आता मला सांगाल कितव्या प्लेसला 1 पोहोचला, 0 1 2 3 4. 4 म्हणजे 16. पण आन्सर दिसताना आपल्याला काय दिसलं असतं, पटतंय का, शुअर. ओके. का -16, कारण तुम्ही तुमच्या आन्सरचं डायरेक्ट डेसिमल बनवलंय, का आन्सरचं 2's कॉम्प्लिमेंट आणि 2's कॉम्प्लिमेंटचं डेसिमल, डेसिमल. कधी पण 2's कॉम्प्लिमेंटचं जे डेसिमल येतं ना त्याला साईन काय येणारच, मायनस. आणि मुळात 2's कॉम्प्लिमेंट का करायचं, कारण आधीचा नंबर निगेटिव्ह आहे ना, कारण साइन बिट काय आहे, 1. जेव्हा पण साइन बिट 1 असते तेव्हा तुमचा नंबर हा पक्का निगेटिव्ह आहे. गेटिंग. ओके, पक्का पटलाय का. बर, आता इथे सांगा, वर तिथे मी सांगितलं की अज्युमच करा की तुमचा इंटीजर किती बाईटचा आहे, 2 बाईट. द इंटीजर इज ऑफ 2 बाईट. So can you tell me what should be the answer? रफ वर्क करायचं. आपण काही एवढे एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही, आपण सामान्य लोक आहोत. क्लिअर. म्हणून रफ वर्क. जे आपण काही शकुंतला देवी किंवा APJ अब्दुल कलामांसारखे असे ग्रेट त्यांच्या कॅटेगरी जन्माला आलेलो नाहीये. आपण अगदी साधे लोक आहोत, तर म्हणून आपल्याला रफ वर्क करावंच लागतं. कळलं. आपण अगदी आर्यभट्ट शून्याचा शोध काढणार आहे, त्यांच्या ह्याच्यातले ना रामानुजम वगैरे असं काही आपण नाही, कॉमन लोक आहोत. थोडं रफ वर्क करून बघायचं असतं. क्लिअर.
पहिले मला सांगाल -1 कसा रिप्रेझेंट होईल. 1 आणि 1चं 2's कॉम्प्लिमेंट म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4 1 4. इथे 1 असणार आहे. हा 1 आहे, मग -1 म्हणजे सगळेच 1 ना, कारण याचंच 2's कॉम्प्लिमेंट. आणि 2's कॉम्प्लिमेंट कसं काढतात तुम्हाला माहिती आहे. LSB कडून जोपर्यंत काय येत नाही तोपर्यंत हा आपला -1 आहे. पहिला कळला ना, हा +1 आहे आणि हा -1 आहे. हा -1 काय कळलं, +1चाच कॉम्प्लिमेंट. हा झाला -1. याला मी सांगितलं शिफ्ट करा राईट साइड 1 टाइम, म्हणजे हा 1 बाहेर जाईल. आता ऑब्विसली ते सगळीकडे काय येणार, सेमच येणार ना, बरोबर की नाही. का, कारण तुम्हाला माहिती आहे शिफ्टिंग करताना MSB ला काय येतं, आधीची साइन बिट. पण हे सगळं शिफ्ट केलं, हा 1 बाहेर गेला, हे सगळे शिफ्ट झाले, पण जुनी साइन बिट 1 असल्यामुळे तीच ड्रॉप होते. तर शिफ्ट केल्यानंतर पण हेच राहिलं, बरोबर. आता याचं काय करायला लावलंय, %x. मग हे 4 1s म्हणजे किती, F, हा F, हा F आणि हा पण, बरोबर आहे का मुलांनो, क्लिअर, ओके, यस नो. पण जर हे %x जागी %d असतं तर -1च आला असता. शुअर, काय वाटतं, -1च आला असता ना, परत -1च आला असता. का, कारण तुम्ही याचं परत काय घेणार, 2's कॉम्प्लिमेंट. जर %d असतं तर आता याचं 2's कॉम्प्लिमेंट परत हेच येईल ना, बरोबर की नाही. मग ह्याचं डेसिमल किती, 1, पण साइन मायनस. कळतंय का, म्हणजे जर इथे x जागी %d दिलं तरी पण आन्सर काढता यायला पाहिजे. आता इथे मी %x नी हेक्साडेसिमल दाखवतोय, पण सेम क्वेश्चन मे बी आला आणि %x जागी %d आला तर अकॉर्डिंगली काय द्यायचं आहे आन्सर. ओके, व्हॉट अबाउट दिस, टेल मी. Unsigned integer m equal to 32. आणि मी प्रिंट करतोय टिल्ड m, टिल्डा साइन आहे, टिल्ड m आणि %x. पहिलं 32 मीन्स किती ते सांगाल का, बघा 0 0 0 0 0 1 2 3 4 5 0 0 आणि पुढे 0 0 0 0. अझम्पशन आहे आपला इंटीजर 2 बाइटचा. इज दिस 32 इन बायनरी, डू यू एग्री. 32 म्हणजे 2⁵. 32 अशा व्हॅल्यूज आहेत ना, ह्या 2 पॉवर व्हॅल्यू तर पाठच पाहिजे. करेक्ट. 2�0 हा 1 आहे, 2⁻1 2 आहे, 2⁻2 4 आहे, 2⁻3 8 आहे, 2⁻4 16 आहे, 2⁻5 32. मग ह्या 5th बिटला 1 टाकला ना, 0th बिट, 1 बिट, 2 बिट, 3 4 आणि 5. कळतंय, 2 पॉवरच्या व्हॅल्यूज तर every computer professional should know. Clear? Okay, this is 32. Now we are doing tilde m. Tilde sign म्हणजे काय, प्रत्येक बिट टॉगल होते. All bits get what, toggle.
क्लिअर? टिल्टचा मिनिंग असतो आहे ना, टिल्ट साइन म्हणजे वन्स कॉम्प्लिमेंट, अँड वन्स कॉम्प्लिमेंट मीन्स जस्ट टॉगल द बिट्स. 0 becomes 1, 1 becomes 0. Getting? So here you'll get 1 1 0 1 1 1 1 1. Getting? And now this thing you are displaying it in hexadecimal form. हे जे काही आन्सर आलेलं आहे ते तुम्ही प्रिंट करताय कशामध्ये? हेक्साडेसिमल. एग्रीड? मग हेक्साडेसिमल मध्ये दाखवताय तर सांगा हा किती येईल? एफ. हा किती? एफ. हा किती? एफ. आणि हे किती आहे? पक्का हे 1 आहे, हे 3 आहे, हे 6 आहे आणि हे 13 आहे. बरोबर? आणि 13 किती असतो? डी. So will it give F F D F? पण जर इथे पर्सेंटेज डी असता तर पर्सेंटेज डी असता तर याचं परत 2's कॉम्प्लिमेंट होणार का? जर इथे पर्सेंटेज डी असता नाही. डोंट बॉदर अबाउट याचा डेटा टाईपशी संबंध नाही. म्हणजे त्याचं म्हणणं आहे एम तर अनसाइन्ड आहे. गेटिंग? त्याचं म्हणणं आहे एम तर डिक्लेअर केला आहे अनसाइन्ड, पण तुझा कन्व्हर्जन सिम्बल तर काय? पर्सेंट डी आहे ना. कधी वापरात आला असतं? पर्सेंट यू लिहिला असतंच ना, पर्सेंट यू. तर मग याचंच डायरेक्ट काय आलं असतं? डेसिमल. या पूर्ण ह्याचं डेसिमल किती आलं असतं? डॉंकी वर्क नाही करायचं. म्हणजे आता तुम्ही काय कराल? प्रत्येक 1ला जितके जिथे जिथे 1 आहे तिथे 2 तेवढे घ्याल आणि मग ते ऍड कराल. पण तुम्ही बघा इथे जवळजवळ सगळेच काय 1 आहेत, फक्त एकच प्लेसला 0 आहे. मग काय करायचं? 16 बिटची जी कपॅसिटी आहे, हायेस्ट कपॅसिटी, आता 16 बिटची हायेस्ट कपॅसिटी किती आहे? 6 5 5 3 5 असते. आणि फक्त हा जो 0 पॉवर आहे ना तेवढाच त्याच्यातनं काय करायचं? सबट्रॅक्ट. कळतंय? इथे जो पॉवर 0 मग तो किती आहे? 32 आहे ना. मग यातनं फक्त काय सबट्रॅक्ट करायचं? कळलं? जे मायनस करून राहतं ते तुमचं काय असणार? आन्सर. कळतंय का? म्हणजे अननेसली काय डॉंकी वॉक करत नाही बसायचं. 2 किती? मग 1, मग 2, मग 4, मग 8, मग 16, मग 64 है ना. 32 स्किप झाला. असं सगळ्यांचं काढाल आणि मग टोटल कराल. ते डॉंकी वर्क नाही करायचंय. 16 बिटची लास्ट कपॅसिटी किती आहे? एवढी आहे. त्याच्यातनं फक्त वजा काय करायचंय? जिथे 0 आहे. गेटिंग? हा, पण हे कधी करणार? पर्सेंटेज यू लिहिलं असतं तर. कळतंय? पर्सेंटेज डी लिहिलं असतं तर ह्याचं परत काय होणार? 2's कॉम्प्लिमेंट. आणि मग जे राहतात त्याचं डेसिमल विथ साइन मायनस. आणि पर्सेंटेज एक्स लिहिलेला आहे म्हणजे याचं काय होत आहे? हेक्साडेसिमल. मग ते हेक्साडेसिमल प्रमाणे हा आन्सर. कळतंय का मी काय सांगतोय? ठीक. टेल मी अबाउट दिस नेक्स्ट आन्सर. आपण आता जस्ट नाव -1 कसा रिप्रेझेंट होतो तो बघितला होता. जस्ट नाव -1 इन बायनरी. हा, -1 इन बायनरी आताच आपण बघितलं. -1 इन बायनरी म्हणजे सगळे वन्स. सगळेच्या सगळे काय वन्स आहेत. सगळे 16 बिट 1 होतात ना. म्हणजे हा -1 आहे. बरोबर की रे? आणि त्याला तुम्ही शिफ्ट करताय लेफ्ट साइड 3 टाइम म्हणजे आत 3 झिरोज येणार. बरोबर? हे 3 1 बाहेर पडतील आणि मग इकडे 1 1 1 1. बरोबर आहे? आत 3 0 येतील ना आणि बाकी सगळे शिफ्ट झाले.
आता याला ऍक्च्युली इथे हेक्साडेसिमल मध्ये प्रिंटिंग केलंय म्हणून खूपच सोपं आहे. हे किती होईल एफ, हे किती होणार एफ, हे किती होणार एफ, आणि हे किती होणार 8 आहे ना. हे 1001000 is 8. Therefore it will give this answer. बरोबर. पण जर आपण %d लिहिला असता तर क्लिअर, म्हणजे याचा 2's कॉम्प्लिमेंट, मग याचा 2's कॉम्प्लिमेंट किती आला असता 0 0 0 1 आणि बाकी सगळे 0 0 0. आता हा किती होतो डेसिमल 8, पण दिसणार मायनस. गेटिंग पटतंय का? म्हणजे 1चं डबल झालं, 1चं डबल 2, 2चं डबल 4 आणि 4चं डबल 8. जोलजाल करणे वाली आहे काय डायरेक्ट. आई वडिलांना पण पॉकेट मनी असं घेऊन 500 रुपये काहीतरी जोल करून हो गया झालं 2000 झालं, द्या अजून 1500 मला. क्लिअर. असं कॅल्क्युलेशन करून ती सांगणार आहे. बरोबर ना. काय 8चं डबल डायरेक्ट तिने 32च करून टाकलं. असं जोक सपाट. क्लिअर. कळलंय ते, कळलंय तिने, सुकून झालंय ते. असं जोलजाल करू नको. क्लिअर. टोप्या लावायची कामं करू नको. क्लिअर. माझ्यासारखे आई वडील असतील तर बिलकुल नाही, तुम्ही काय करा, तुम्हाला टोप्या लावूच नाही शकत. क्लिअर. सगळे कॅल्क्युलेशन असतात, तुम्ही मला असं झोल करू शकत. आणि पहिली गोष्ट तर मी हातात काय देणारच नाही. मी जाईन त्या क्लासमध्ये पैसे भरायला, मी ते स्कूलमध्ये जाईन पैसे भरायला. मी असं सांगणार नाही हे पैसे भर तुझ्या क्लासचे. बरोबर ना. मी जाणार तिथे. क्लिअर. असं जोक सपाट. काही मुलं म्हणतील बरं झालं बा आमचे आई वडील असे नाही आहेत, आम्ही काही प्रमाणात टोप्या लावू शकतो, नशीब ह्यांच्यासारखे नाही. म्हणून म्हटलं ना, मी तुमच्या आई वडिलांचं पण एक काउन्सिलिंग केलं आहे. असं एक वीकमध्ये तुमच्या सगळ्या आई वडिलांना बोलवून बरोबर त्यांचे पण असे क्लास घ्यायला पाहिजे. नको है ना. प्रतीक म्हणतोय बिलकुल नको, काही गरज नाही. हा ओके. कमिंग बॅक. तर काय आला एफ 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 8. आता याचा आन्सर कोण क्विकली सांगतोय बघूया. And how do you represent hexadecimal value in C? I hope you know. C मध्ये मला जर हेक्साडेसिमल लिटरल लिहायचं असतो तर आपण 0x नी प्रिसीड करतो. आठवत आहे ना. आपण इंटिजर लिटरल्स घेतलेले आहेत. क्लिअर. लॉंग 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 बॅक आहे गो. बघा कधीतरी 3 महिन्याआधी अगदी सुरुवात जेव्हा झाली असेल. तुमची मार्च बॅच आहे ना, म्हणजे मार्च मध्ये. आता मी आलोय. थिंक अगेन. थिंक केअरफुली. बघा आपण बघितलंय इंटिजर लिटरल्स टॉपिक घेतला, मग इंटिजर लिटरल, मग इंटिजर लिटरल मध्ये कसे डेसिमल लिहितो आपण, मग ऑक्टल. ऑक्टल म्हणजे 0 to 7चं कॉम्बिनेशन प्रिसिडेड बाय 0. मग हेक्साडेसिमल कॉम्बिनेशन ऑफ 0 to 9 A to F प्रिसिडेड बाय 0x. आणि मग C99 आणि त्याच्यानंतर त्यांनी बायनरी लिटरल्स पण आणलेले आहेत. ANSI C प्रमाणे बायनरी लिटरल्स लिहिता येत नाही का. ऑप्शन बी. थिंक अगेन केअरफुली. असू द्या निगेशन ऑफ ए. मग पक्क आता तरी क्लिअर आहे. ए आणि सेइंग ए. वाय. ओके. सी केअरफुली. ओके.
हा 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 हुशार आहे ती. क्लिअर आहे म्हणजे थोडंफार ते इंजिनिअरिंग मित्रमैत्रिणी आहेत ना, थोडस इन्फ्लुएन्स यायला लागलाय असं वातावरणात. तसं राहिलं की मग थोडस बरं. तसं नाही, आय एम बॉर्न टॅलेंटेड. क्लिअर, डोंट से लाईक दॅट. क्लिअर, असं थोडंफार असं त्या मुलांमध्ये राहिलं की मग आपण पण हुशार व्हायला लागतो ना. तिचं म्हणणं असं नाही, मी ऑलरेडी हुशार आहे. कळलाय का? व्हॉट शी सेड इज राइट. टिल्ड ए सिर्फ कंफ्यूज करने के लिए दिया है. प्रिंट करताना तुम्ही परत काय प्रिंट करताय? ए. जेव्हा तुम्ही टिल्ड ए करता तेव्हा ए मॉडिफाय होतोय का? इज ए गेटिंग चेंज? ए चेंज होतोय का? नाही. फक्त टिल्ड ए तो असं फक्त एक एक्सप्रेशन आहे. टिल्ड ए ते एचं टिल्ड केलेलं रिझल्ट देत आहे. ए ची मेमरी कंटेंट बदलतीये का? तो फक्त एक एक्सप्रेशन आहे, तो स्टेटमेंट आहे का? काही साईड इफेक्ट होत आहेत का? जर बाळांनो असं लिहिलं असतं ए इक्वल टू टिल्ड ए, देन तो ए का मेमरी कंटेंट चेंज हो रहा है ना. आता याच जागी टिल्ड ए च्या जागी जर प्लस प्लस ए लिहिलं असतं तर ए चेंज होतो ना. प्लस प्लस ए सेम एज ए इक्वल टू ए प्लस वन. तो ए में एक ऐड होता है और रिजल्ट वापस किस में स्टोर होता है? ए में. बट ये तो जस्ट एक क्या है? एक्सप्रेशन. जसं आपण नॉर्मल प्रिंटएफ मध्ये मी लिहिला पर्सेंटेज डी आणि ते प्रिंट करताना लिहिलं -a, तर ए काही निगेटिव्ह होऊन जातो का? ते फक्त प्रिंटिंग पुरतं ए ची व्हॅल्यू निगेटिव्ह प्रिंट होती. म्हणजे मेमरीमध्ये एक व्हेरिएबल ए आहे, त्याची व्हॅल्यू 10 आहे, तर इथे प्रिंटिंग करण्यापुरतं 10चं निगेशन. मॉनिटरवर -10 दिसेल पण मेमरीमध्ये तो 10 -10 झालाय का 10च आहे? मग इथे पण तेच झालं. गेटिंग? तर कळलं. तिने अगदी लीगल रीजन दिला कि ये टिल्डे सिर्फ क्या कंफ्यूज करने के लिए. प्रिंट करते समय हम लोग क्या प्रिंट कर रहे हैं? ए. तर ए एफ 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 आहे, तर प्रिंट करताना पण तेच. हा, फक्त जर काय केलं असतं, साइड इफेक्ट दिला असता असाइन टू ए, तो फिर रिजल्ट क्या आता? 0. क्योंकि सारे वंस है ना, तो उसका वंस कॉम्प्लीमेंट क्या होगा? सारे जीरोस. ठीक आहे, कळताय तुम्हाला का? याच्याबद्दल सांगा. अनसाइन्ड कॅरेक्टर आय. एक लक्षात ठेवायचं आहे, आय जरी कॅरेक्टर असला तरी त्याला आपण काय असाइन करू शकतो? इंटीजर्स. बिकॉज कॅरेक्टर इज ऍक्च्युअली अल्टिमेटली व्हॉट? एन इंटीजर ओनली. इट इज अ 1 बाईट इंटीजर. सीच्या कन्व्हेन्शन प्रमाणे. बाकी लँग्वेजेस मध्ये वेगळं असतं. ठीक आहे. यश, तू काय तो टाईप करून बघतोस? Tell me. I is shifted left side 1 time. पहले मला सांगाल, you tell me. ठीक है, and we are printing it as percentage D. ते प्रमोट होता, लक्षात घ्या. पहिलं हेक्स, 80 हेक्स म्हणजे किती? 1 0 0 0 0 0 0 0. हा म्हणजे 8 0. 8 आहे ना हे, आणि हे 0 आहे. हेक्साडेसिमल मध्ये, हेक्साडेसिमल मध्ये 80. हा हेक्स 80 आहे ना, मग हेक्साडेसिमल 80 हा असाच लिहिणार ना, असंच लिहिणार. क्लिअर? पण हा हेक्स 80 आहे बाळा. 80 इन हेक्साडेसिमल म्हणजे 16 रेज टू 0, 16 रेज टू 1. मला सांगा, 16 रेज टू 1 16
बरोबर. आणि मग त्याला 8नी मल्टिप्लाय करा जे काही आहे. कळतंय ना? क्लिअर? हे हेक्स 80 आहे. हेक्साडेसिमल कळतंय ना? ते बायनरी नाही आहे, डेसिमल नाही आहे, ऑक्टल नाही आहे, ते हेक्साडेसिमल. मग हेक्साडेसिमल 80. क्लिअर? किती होतात सांग. हे क्लिअर आहे का? हा हेक्साडेसिमल काय आहे? 80. ठीक आहे. त्याला तुम्ही शिफ्ट करताय कोणत्या साईडला? लेफ्ट. किती वेळा? 1 टाइम. ठीक आहे. मग हा जो 1 आहे तो इकडे येणार ना, इकडे आज 0 येणार का? क्लिअर? ओके. पण हे लक्षात घ्या, त्याच्या आधी ती जी व्हॅल्यू आहे ना ती किती होणार आहे? आता ही नवीन व्हॅल्यू किती झाली? ती इंटला प्रमोट होणार आहे. म्हणजे ह्याचं जे रिझल्ट आहे ना, हे रिझल्ट ते कशाला प्रमोट होतं? इंटीजर मध्ये प्रमोट होतं. ते जे काही रिझल्ट आहे दॅट इज प्रमोटेड टू इंटीजर. म्हणजे पहिले ते ऑपरेशन करायला जेव्हा जाईल ना तेव्हा हा जो रिझल्ट आहे, सॉरी हा जो आय आहे तो पहिला प्रमोट टू काय होणार आहे? इंटीजर. मग ह्याचं प्रमोटेड व्हॅल्यू किती आहे? याची प्रमोटेड व्हॅल्यू ही जी साइन बिट आहे ना तीच प्रमोट होते. बरं, म्हणजे इकडे सगळीकडे काय जाणार? 1 1 1 1 1 असं. अरे बर, मग त्याला तुम्ही शिफ्ट केला 1 टाइम तर हे 1 इकडे आला आणि मग पुढे पण काय असणार आहे? 1 1 1 1 सगळे. आता त्याचं डेसिमल करायला गेला किती हो? क्लिअर? हा पण एक मिनिट, हा अनसाइंड आहे ना, आय अनसाइंड आहे, तर त्याचं प्रमोटेड व्हॅल्यू जो आहे ना ते ही साइन प्रमोट नाही होत, वर 0 0 0च असणार. ठीक आहे. सॉरी फॉर दॅट. बघा हा 80 आहे आपला, हेक्स 80 आहे, हा हेक्साडेसिमल 80 आहे. आणि हे शिफ्टिंग करायच्या आधी काय होणार आहे? हा प्रमोट टू इंटीजर होईल, पण प्रमोशन होताना साइन बिट पुल होते. पण ऍज तो अनसाइंड आहे तर फक्त वर काय असणार आहे? 0. हा 1 नाही पुल होणार. हा साइंड असताना तर तोच 1 सगळीकडे पुढे काय झाला असता? एक्सटेंड झाला असता. करेक्ट? आता हे सगळे काय असणार आहेत? वर 0 0 0 किती बिट पर्यंत? ऑल टिल 32 बिट ते काय असणार आहे? 0 0. आता मग तुम्ही शिफ्ट करता या व्हॅल्यूला 1 टाइम कुठे? लेफ्ट साइड. मग हा 1 इथे येणार. क्लिअर? आणि इकडे वर पण काय असणारच आहे? 0. आता ह्याचं डेसिमल किती होतं? ह्याचं डेसिमल हेक्स 100. डेसिमल मध्ये किती? इकडे आन्सर डेसिमल मध्ये येतात ना. खूप सोपं आहे रे. 0 1 2 3 4 5 6 7 8. 2⁸ किती? 256. चेक करा, येत आहे का? क्लिअर? हा पण एक असं आहे की हा जर अनसाइंड नसता ना तर आन्सर वेगळा आला असता. का? कारण त्यावेळेला ही साइन बिट पुल झाली असते. म्हणजे प्रमोशन जेव्हा होता ना, प्रमोशन हे हा व्हॅल्यू काय होता? हा तुमचा कॅरेक्टर आहे, तो शिफ्टिंग व्हायच्या आधी प्रमोट टू इंटीजर होणार. मग इंट मध्ये प्रमोट होताना काय पुल होते? ती साइन बिट असते ना ती वर पुल होते. मग ही 1 आहे ना तीच 1 पुढे 32 बिट पर्यंत काय झाली असते? पुल झाली असते. म्हणजे इकडे वर सगळे 1 1 1 1 1 शिफ्ट झाले असते. आणि मग त्याच्यानंतर शिफ्टिंग केल्यावर जे आन्सर येईल ते वेगळं आलं असतं. कळतंय? ते आन्सर निगेटिव्ह आलं असतं. पण ऍज हे अनसाइंड असल्यामुळे आन्सर 256 येतं. का अनसाइंड असल्यामुळे 256 आलं हे कळलं का? अनसाइंड जेव्हा होतं तेव्हा अनसाइंड जेव्हा कशाला प्रमोट होतो? इंटीजरला. तर त्यावेळेला हा 1 पुल होतो का वर फक्त 0च राहणार? सगळे 0. आणि मग शिफ्ट झाल्यावर हा 1 इथे येतो ना फक्त. वर तर 0च आहेत. मग त्याचं 2's कॉम्प्लिमेंट करणार का डायरेक्ट डेसिमल?
डायरेक्ट डेसिमल. मग डायरेक्ट डेसिमल किती? 8व्या बिटला 1 आलाय ना, मग 2⁸ किती? 256. गेटिंग? चेक करा. आणि काहींनी ट्राय करा रे, अनसाईन ड्रॉप करा. तो करतोय ना, ड्रॉप करा, अनसाईन काढून टाक आणि मग चेक करा अनसाईन. शुड डू इट एव्हरीथिंग. आणि लॅपटॉप आणलाय असंच दाखवायला आणलाय. आहे माझ्याकडे पण लॅपटॉप. काय आहे मशीन तर वापरायचं ना. हा किती आलं? पक्का? हो, -256च येणार. -256च येणार तेव्हा. का? कारण तो 1 ऑलरेडी तिकडे आला, पण त्याच्या वर सगळे 1s आहेत ना. मग त्याचं 2's कॉम्प्लिमेंट जेव्हा कराल तेव्हा ते 256च येतं. हे बघा, 100 होता, 000 हे आपलं 80 इन हेक्साडेसिमल. ठीक आहे, अनसाइंड नाही आहे. आता शिफ्टिंग करायच्या आधी प्रमोशन होईल त्यावेळेला हा 1 प्रमोट होता ना, म्हणजे 1 कुठपर्यंत जाणार? 1 1 1 1 असे 32 बिट पर्यंत काय असणार? 1s. कळतंय? आता याला तुम्ही शिफ्ट करताय 1 टाइम, तर हा 1 इथे येईल, इकडे काय येणार? ठीक आहे, वर सगळे काय असणार आहे? 1. आता याला आपण प्रिंट करणार आहे डेसिमल, तर ह्याचं डायरेक्ट डेसिमल का साइन बिट चेक होतीये? 1 असल्यामुळे याचं परत काय? मग याचं 2's कॉम्प्लिमेंट किती आहे? हे येईल ना. याचं डेसिमल किती? 256, पण साइन -256. गेटिंग? बघा तुम्ही चेक करा जे सांगतोय ते. सांगितलंय. क्लिअर? ओके. बर, एक शेवटचा आन्सर सांगा बरं. देन वी विल स्टॉप. ऑल बेसिक्स आहेत, बेसिक्स क्लिअर करा. जर तुम्ही सी परफेक्ट करता तर C++ इझी जातं, जावा इझी जातं. तुम्ही सगळ्या लँग्वेजेसला खूप इझिली कोप अप करू शकता. येईल सी. म्हणजे कोणता ऑप्शन म्हणायचं? लास्ट 2 and 4. पक्का फक्त 2 and 4. पण इकडे तर 4 कन्व्हर्जन सिम्बॉल्स आहेत. हा म्हणजे काय? दिलेत 2च, पाहिजे 4. मग राहिलेल्या 2ला काय? काही गार्बेज प्रिंट होईल ना. कळतंय का? ह्याचं रिझल्ट जे आहे ते इथे येईल. आता मला सांगा, 4 लेफ्टला 1 नी शिफ्ट केला तर त्याचा हाफ होता ना, दॅट इज 2. आणि 8 ला 1 नी लेफ्ट शिफ्ट केला तर तो 4 आहे. पण 2च व्हॅल्यू आहे, तर हा 2 इथे सबस्टिट्यूट होईल, 4 इथे. पण या दोघांना नाहीच आहे ना, इथे लिस्ट मध्ये व्हॅल्यूच नाही आहे. मग ते एनी गार्बेज स्टॅक फ्रेम वर ना घेतं. याला पण व्हॅल्यूज कुठून घेणार? हे पॅरामीटर्स आहेत ना. पॅरामीटर्स कोणाला चाललेत? प्रिंटएफ. प्रिंटएफ पण एक काय फंक्शन आहे, म्हणजे प्रिंटएफची पण एक स्टॅक फ्रेम असते. म्हणजे ह्या व्हॅल्यूज कोणाकडनं घेतं? स्टॅक फ्रेम. मग काय प्रिंट होईल? 2 shift 4 गार्बेज गार्बेज.